इथं काय घडलं, कागदला काय घडलं, ज्यांना सगळं दिलं, शक्ती दिली, लोकांनी शक्ती दिली, सन्मान दिला, त्यांना बोलवतं म्हणल्याच्या नंतर ते आणि त्यांचे सगळे सहकारी उठून भाजपवाल्यांच्या पंक्तीत जाऊन बसतात. आणि मतं मागच्या निवडणुकीमध्ये मागताना हा विचार नाही केला. लोकांनी निवडून दिलं तर लोकांची बांधिलकी ठेवायचा शब्द तुम्ही लोकांनी दिला होता तो तुम्ही पाळला नाही आणि कुशाल तुम्ही या प्रकारची भूमिका घेताय. तुम्ही घ्या, माझी खात्री आहे की कागद तालुका असो, गडचिरोली तालुका असो, या भागातली जनता गोरगरीब लोक असतील पण ते स्वाभिमानी आहेत, ते सन्मानी आहेत, ते काय वाचेल ते सहन करतील पण लाचारी करणार नाही, खोट्या गोष्टी कधी करणार नाही. आणि त्या प्रकारे हा स्वभाव, हा तुम्हा सगळ्यांचा स्वभाव सगळ्या देशाला माहिती आहे. आणि त्यामुळे तुम्हा लोकांचा अभिमान माझ्यासारख्या अनेकांना लागतो. पण जिथं काहीतरी हात कुठेही गुंत असेल, हात वरवर केलेला असेल, त्या लोकांना वाचत झोप येते. मला आठवतं की त्यांच्या एका सहकार्याने सांगितलं, ते गेले यांच्यावर आम्ही विचारलं, तुम्ही गेला सावंत सोडून सहज भेटले होते कुठेही, म्हणजे कसं वाटते, म्हणजे असं झोप येते. म्हणजे झोप येते हो, म्हणजे असं इडी लिहिलीची भीती वाटत नाही. आणि चौकशी केल्याच्या नंतर कळलं की जे जे लोक आम्हाला सोडून गेले त्या सगळ्यांच्यावर ईडी किंवा तसे केसेस असतील तर त्या केसेस संशया नाहीत. आम्ही अधिकाऱ्यांना विचारलं, त्यांनी स्वच्छ सांगितलं की या लोकांच्या केसेस आमच्या सेवल्या होत्या. त्यांनी भाजपला साथ द्यायचा निर्णय घेतला. सेवल्यावरची फाईल आम्ही घेतली आणि कपाटात ठेवली. ती आम्ही बंद नाही केली, ती चालू आहे. आज ना उद्या ती पुन्हा निघणार आहे आणि पुन्हा एकदा त्यांना देणार आहे. आणि त्यामुळे आज ना उद्या पुन्हा केस निघेल याची चिंता ज्यांना आहे तेच लोक तुम्हाला मला सगळ्यांना सोडून त्या ठिकाणी गेले आणि निर्लज्जपणाने सांगतात की फळासाहेबांना विचारून गेली असतं. झक मारायची आणि दुसऱ्याचं नाव घ्यायचं, ही गोष्ट आम्ही कदाचित मान्य करणार. आणि म्हणून अशा लोकांना धडा शिकवायचा. आणि तो धडा शिकवायचा असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये 100% त्यांना पाळलं पाहिजे, पाळलं पाहिजे, पाळलं पाहिजे. हा आग्रह या ठिकाणी. तुम्ही भाग्यवान आहात की दुसऱ्या बाजूला तुमच्यासोबत यांच्यासारखा एक उत्तम सुस्वभावी स्वच्छ कारभाराचा तुमच्याशी बांधिलकी ठेवणारा असा नेता आज तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी मिळालेला. आणि म्हणून सवरजित हे असतील, शेजारच्या मतदारसंघामध्ये नंदाताई असतील, यांना मोठ्या मताने विजय करा. मी तुम्हाला खात्री देतो त्यांची उपयुक्तता महाराष्ट्राला योग्य दिशेला नेण्यासाठी आहे. त्यांच्याकडे कर्तृत्व आहे, दोघांच्याकडे शिक्षण आहे, उच्च शिक्षित व्यवस्थित आहेत. आणि अशानं प्रतिनिधित्व दिलं तर तुमची प्रतिष्ठा वाढेल. आणि तुमची प्रतिष्ठा वाढण्याचं काम उद्याच्या 20 तारखेला आपल्या सगळ्यांना करायचं आहे. आणि ते करण्याच्यासाठी तुतारी वाजवणारा माणूस हा तुम्ही लोकांनी लक्षात ठेवला पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या प्रतिनिधी मंडळामध्ये त्यांना पाठवलं पाहिजे. एवढीच विनंती आपल्या सगळ्यांना घेतो. आणि पुढची सभा माझी कोरेगावला सातारच्या जवळ आहे, त्यामुळे अधिक वेळ न घेता आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.